नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित तोतया ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा शेवटचा भाग आपण ऐकणार आहोत. अर्थात भाग 9 आज आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, गेल्या भागात आपण बघितलं की चंद्रहास चक्रपाणी हा दुबईवरून भारतात परत आलाय. आता त्याला मृत्यूपत्र करायचं आहे आणि त्या मृत्यूपत्राचं व्यवस्थापन एका बँकेने करावं म्हणून तो बँकेच्या रिजनल ऑफिसमध्ये आलेला आहे. मला तुमच्याकडे खातं उघडायचं आहे. रिजनल मॅनेजर समोर बसत आपली ओळख करून देत चंद्रहास म्हणाला. थँक्स, पण हे रिजनल ऑफिस आहे. तुम्हाला याच इमारतीत तळमजल्यावर असलेल्या शाखेमध्ये जावं लागणार, रिजनल मॅनेजर म्हणाला. हा, मला कल्पना आहे त्याची, मी तिथे जाईनच. पण मला माझ्या मृत्यूपत्राचं व्यवस्थापन करायचं असेल तर त्यासाठी तुमचा एखादा विभाग आहे का, ते सांगाल का मला? आणि त्यासाठी नेमकं कोणाला भेटू मी? अहो, त्याच माणसाच्या समोर तुम्ही बसलेले आहात, रिजनल मॅनेजर हसून म्हणाला. ओ ओ माझ्या मनात एक कल्पना आहे. त्यानुसार तुम्ही व्यवस्थापन करू शकणार असाल तर मी तुम्ही सांगाल त्याच्या दुप्पट व्यवस्थापन फी तुम्हाला देईन. शिवाय मी सडाफटिंग असल्यामुळे, म्हणजे मला कुणीही नातलग नसल्यामुळे, माझ्या मृत्यूनंतर माझ्या खात्यात जेवढी रक्कम जमा असेल ती सगळी मी तुमच्या बँकेला दान म्हणून देईन. वैसे किती रक्कम असणार आहे ती? हे बघा, रोज माझ्या खात्यात 5 लाख रुपये रक्कम जमा होणार आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मी सडाफटिंग असल्यानं आणि पुढेही तसाच राहणार असल्यानं खर्च करून करून मी किती करणार आहे रोज? अगदी एखादा बंगला जरी घेतला महिन्याभरात माझ्याकडे कोटीवर रुपये असतील. रोज 5 लाखच्या हिशोबानं पुढे जमा होणाऱ्या रकमेचं काय? त्याला कसला तरी संशय आलेला असावा आणि तो संशय येणं हे स्वाभाविक होतं. हां, पण असा कुठला व्यवसाय आहे तुमचा की रोज 5 लाख रुपये जमा होणार तुमच्या खात्यात? तुम्हाला माहिती आहे का की हल्ली खात्यात जमा होणाऱ्या रकमेची खातरजमा आणि विश्वासार्हता बँकेला तपासायला लागते. आणि नाही, त्याची काळजी करू नका. ही रक्कम माझा पगार म्हणून जमा होणार आहे आणि त्याच्यावर मी इन्कम टॅक्ससुद्धा भरणार आहे. हां, मग हरकत नाही. तरीही केवळ एक उत्सुकता म्हणून तुम्हाला विचारतो की एवढा पगार तुम्हाला मिळणार आणि तोही रोजच्या रोज. तुम्ही नेमके कुठल्या विषयातले तज्ज्ञ आहात? माझ्याकडे बरीच माहिती आहे, म्हणजे हल्लीच्या भाषेत डेटाबेस, ज्याचा उपयोग मला पगार देणाऱ्या कंपनीला होणार आहे. आणि पगार रोज द्यावा ही माझी अट आहे, जी त्या कंपनीने मान्य केलेली आहे. मग ठीक आहे. आमचे बँक म्हणून जे नियम आहेत ते तुम्ही पूर्ण करणार असाल तर आमची काही हरकत नाही. मी एका गोपनीय पत्राच्या 6 प्रती 6 पाकिटात बंद करून तुमच्याकडे देणार आहे. माझ्या पश्चात तुम्ही त्यातलं एक पाकिट मीरचंदानी ग्रुपच्या अध्यक्षांना द्यायचं आहे. तुमची बँक मीरचंदानी ग्रुपच्या अंतर्गत येते, मला माहिती आहे. दुसरं पाकिट आपल्या गृहमंत्रालयाला द्यायचं आहे. तिसरं पाकिट भारतातल्या अबुधाबी दूतावासाला. चौथं अबुधाबीमधल्या भारतीय दूतावासाला द्यायचं. 5वं भारतातल्या दुबईच्या दूतावासाला द्यायचं आहे आणि 6वं दुबईतल्या भारतीय दूतावासाला. हे पत्र तुमच्या मृत्यूपत्राच्या व्यवस्थापनाचा भाग असणार आहे. हो, तुमच्या वैयक्तिक माहितीसाठी सांगतो की या पाकिटातल्या मजकुरामुळे तुमच्या मीरचंदानी ग्रुपच्या स्पर्धक कंपनीला मीरचंदानी कंपनी पूर्णपणे नेस्तनाबूत करू शकणार आहे. मी तुम्हाला आत्ता देत असलेली माहिती, मी देणार असलेलं पत्र, माझ्या खात्याला जमा होणाऱ्या रकमा आणि आपली ही भेट, हे सगळं पूर्णपणे गुप्त ठेवाल. हे सांगण्याची गरजच नाही आहे, कारण ते बँकेचं कर्तव्यच असतं. कदाचित तुमच्या ग्रुपच्या स्पर्धक कंपन्यांचे काही लोक माझी माहिती काढायला येऊ शकतात. कोणीही येवो, माहिती गोपनीयच राहील.
रोज जमा होणाऱ्या 5,00,000तून 1,000 रुपये तुमच्या मृत्यूपत्र व्यवस्थापनाच्या फीपोटी जमा करून घ्या, अशी सूचना लिहून ठेवा माझ्या वतीने. नाही, त्याची गरज नाही आहे. ती महिन्यातनं एकदा घ्यायची पद्धत आहे. तुमच्या खात्यात रोज जमा होणाऱ्या रकमेचं तुम्ही काय करणार आहात? म्हणजे ती कुठे तुम्हाला गुंतवायची आहे का? म्हणजे रिकरिंगमध्ये, विम्यामध्ये किंवा तत्सम काही? नाही, काही नाही, काही नाही. ते तिथेच राहू देत. त्यानिमित्ताने तुम्हाला बिनव्याजी रक्कम वापरायला मिळेल ना. बिनव्याजी नाही हो, कमी व्याजाने. मॅनेजरनी दुरुस्ती केली. दोघेही हसले. आता एक महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा. खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही विचारायला हवा होता. काय? मॅनेजर गोंधळला होता. माझ्या पश्चात जी 6 पत्र तुम्ही देणार होता ती कधी द्यायची हे तुम्हाला कसं कळणार? अर्थात तुमच्या मृत्यूनंतर. पण मी मेलो हे तुम्हाला कळवायला येणार कोण? कारण मला कोणी नाहीच आहे. मॅनेजरनी याचा विचार केला, पण त्याला पटकन काही सुचलं नाही. हे बघा, ज्या दिवशी माझ्या खात्यात 5,00,000 रुपये जमा होणार नाहीत त्या दिवशी माझा मृत्यू झालाय असं गृहीत धरून तुम्ही ही पत्र पाठवायची कार्यवाही करा. हे चांगलं आहे, हे ठीक आहे. पण 5,00,000 जमा होत आहेत का नाही यावर तुम्ही रोजच्या रोज कसं लक्ष ठेवणार ना? मी कम्प्युटरमध्ये तुमच्या खात्यात अशी सूचना देऊ शकतो की ज्या एखाद्या दिवशी रक्कम जमा होणार नाही त्या दिवशी दिवस संपताना शाखा जेव्हा आपला सगळा व्यवहार रिजनला पाठवते त्यावेळी, म्हणजे डे एंड ॲक्टिव्हिटीच्या वेळी, ते काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कम्प्युटरवर एक मेसेज दिसेल आणि तो तसं मला कळवेल. हे एकदम छान होईल. चंद्रहास खुश झाला. आणि तुमच्या जागी बदलून कोणी दुसरा आला तरीसुद्धा ही पद्धत चालू राहील ना? अर्थात, अर्थात. बँक व्यवहार नियंत्रण ही माणसं नाही करत, तर ती सिस्टीम करते. चंद्रहास खुश होऊन उठणार एवढ्या चहा आला. चहा पिता पिता चंद्रहासच्या एकदम मनात आलं की 5,00,000 खात्यात जमा झाले नाहीत तर हा मॅनेजर आपण दिलेली 6 पत्र संबंधितांना पाठवेल आणि त्यातून प्रजापती कंपनीचं मोठं स्कॅन्डल बाहेर येईल. हे बरोबर आहे. पण समजा त्या लोकांनी आपल्याला शोधून काढलं आणि ठार केलं, पण बँकेकडून संबंधितांना पत्र पाठवली जाऊ नयेत म्हणून ते रोज 5,00,000 आपल्या खात्यात भरत राहिले तर? बँकेची अशीच समजूत होणार ना की मी जिवंत आहे, कारण रोज 5,00,000 रुपये जमा होत आहेत. त्यामुळे पत्र पाठवायची गरज नाही असं बँक म्हणणार. काहीतरी वेगळी युक्ती काढायला पाहिजे. आपलं गुपित बाहेर न येण्यासाठी आपल्याला ठार केल्यानंतर सुद्धा हे लोक रोज 5,00,000 खर्च करतील. दोघांचा चहा घेऊन झाला तरी चंद्रहास बसून राहिला होता. काही शंका आहे का किंवा काही प्रॉब्लेम? आपण एक बदल करूया. बोला. 5,00,000 जमा झाले नाहीत तर तुम्ही ठरल्याप्रमाणे पत्र पाठवायची, बरोबर? पण त्याऐवजी ज्या दिवशी खात्यातनं रक्कम काढली जाणार नाही, मग ती कितीही असो, रक्कम काढली गेली नाही की त्या दिवशी माझा मृत्यू झाला असं गृहीत धरून ती पत्र तुम्ही पाठवा. याचा अर्थ रोज तुम्ही थोडीफार रक्कम काढणारच. आणि जेव्हा तुम्ही काढणार नाही तेव्हा तुम्ही हयात नाही असं बँकेनं समजायचं, असं म्हणायचं आहे ना तुम्हाला? अगदी बरोबर आहे. म्हणजे मी रोज रोख रक्कम काढीन असं नाही, कधी चेकनी काढीन, कधी दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करीन, पण डेबिट एंट्री अकाउंटला असेलच. आणि मी ती कितीही रकमेची करीन. आणि ती ज्या दिवशी होणार नाही त्या दिवशी तुम्ही ती पत्र द्यायची. तुमच्याकडे ऑनलाईन व्यवहारांची सोय असेल ना? त्याबाबत तुम्ही निशंक राहा हो. खालच्या मजल्यावर जा, खातं उघडा, त्याचा नंबर मला द्या. तुम्हाला ज्या काही सूचना करायच्या आहेत आपल्यात आत्ता झालेल्या चर्चेनुसार त्या मला लेखी स्वरूपात द्या आणि तेच तुमचं मृत्यूपत्र आहे असा त्यात उल्लेख करा आणि आम्ही तशी कार्यवाही करू.
त्याला शेकहँड करून चंद्रहास उठला. माय गुडनेस, एवढा वेळ आपण बोलतोय, पण तुमचं नाव नाही विचारलं मी. मी प्रीतांश मीरचंदानी. बँकेतून बाहेर पडल्यावर चंद्रहास चक्रपाणीनं जवळच्या स्टेशनरीच्या दुकानातून काही कोरे कागद, 8-10 एन्व्हलप्स आणि इतर किरकोळ खरेदी केली. जवळच्या पोस्ट ऑफिसमधनं पोस्टाची तिकीटं आणली आणि जवळच्या एका निवांत कॉफी शॉपमध्ये तो गेला. एक टेबल पकडून कॉफीची आणि टोस्टची ऑर्डर दिली आणि लिखाणाच्या तयारीला लागला. भारतीय गृह खातं, दुबई, अबुधाबी इथले भारतीय दूतावास आणि भारतातल्या त्यांच्या देशाचा दूतावास यांना उद्देशून लिहायची पत्र त्यांनी लिहायला घेतली. या सगळ्या पत्रांचा मजकूर सारखाच होता. लिहिलं होतं, हे पत्र आपल्या हाती पडेल त्यावेळी पत्र लिहिणारा मी या जगात नसेन. माझ्या मृत्यूपत्राचं व्यवस्थापन मी ॲपेक्स बँकेला दिलेलं असून माझ्या इच्छेनुसार माझ्या मृत्यूनंतर त्या बँकेमार्फत हे पत्र आपणाकडे पाठवण्यात आलेलं आहे. मागील काही महिन्यांपूर्वी आपल्या सरकारनं प्रजापती कॉर्पोरेशनशी एक मोठा करार करून त्यांना खूप मोठं काम दिलेलं आहे. कराराच्या वेळी कंपनीचा मालक प्रखर प्रजापतीनं कराराच्या वेळी स्वतः हजर राहून सह्या कराव्यात ही महत्त्वाची अट होती. या दोन्ही अटींची पूर्तता त्यात झालेली नाही आणि यात आपल्या सरकारची फार मोठी फसवणूक झाली आहे आणि त्याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत. प्रखर प्रजापतीचा तोतया म्हणून मलाच तिथे नेण्यात आलं होतं. मीच त्याच्या सह्या केल्या आणि माझ्याबरोबर समीप सिन्नरकर हा सुद्धा अबुधाबीमधल्या व्यवहारांसाठी तोतया म्हणून हजर होता. आम्हाला दोघांना गुंगीचं औषध देऊन पळवण्यात आलं होतं आणि बंदिवासात ठेवून सक्तीनं दुबईला नेऊन आमच्याकडून हे काम करून घेण्यात आलेलं होतं. बॉलिवूडमध्ये निर्मात्यांना छोट्या मोठ्या कामांसाठी अभिनेते पुरवणारा प्रीतम कपूर नावाचा मध्यस्थ आहे. त्याच्याकडे भालेकर म्हणून आलेला होता आणि प्रीतम कपूरनंच माझं नाव सुचवल्यावर मला प्राशिलानं गुंगीचं औषध देऊन पळवलेलं होतं. सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे स्वतः प्रखर प्रजापती हा करार करण्याच्या तारखेला मरणासन्न अवस्थेत दुबई येथे त्याच्या बंगल्यात होता आणि करार करण्यापूर्वी 1 वर्षापासून तो तशाच अवस्थेत होता. त्याचं वैयक्तिक खातं ज्या दुबई इंटरनॅशनल बँकेत आणि स्टेट बँकेच्या फोर्ट शाखेत आहे, त्या दोन्ही खात्यांच्या रेकॉर्डला तुम्हाला डॉक्टरांचा दाखला पुरावा म्हणून मिळेल की गेली 2 वर्ष प्रजापती हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग झालेला असून तो कधीही बरा होऊ शकत नाही. तो बँक व्यवहारांसाठी सक्षम नाही आणि याच आधारावर त्यांनी खातं वापरण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी दिलेली होती. मग असं असताना तो समक्ष हजर राहून आपल्या सरकारशी हे करार कसे करू शकला याची चौकशी व्हावी. या पत्रासोबत मी डॉक्टरांचा दाखला आणि पॉवर ऑफ अटर्नीची प्रत जोडलेली आहे. प्रखर प्रजापतीचा आता मृत्यू झालेला असून तो सुद्धा त्याची आई प्राशिला आणि तिचा साथीदार भालेकर यांनी दडवून ठेवलेला आहे. आपण याची सखोल चौकशी करून हे सगळे व्यवहार रद्द करावेत. कंपनीला आणि या फसवणुकीत सहभागी असलेले भालेकर आणि प्राशिला यांना शिक्षा करावी. माझं नशीब म्हणून मी त्यावेळी त्यांच्या तावडीतून निसटलो, तिथून बाहेर पडलो. पण आता त्यांनी मला शोधून ठार केलेलं आहे. हे केव्हा तरी घडणार हे मला माहिती होतं, म्हणून आधीच माझ्या मृत्यूपत्रात तुम्हाला हे गुपित कळवण्याची मी व्यवस्था केलेली होती. पत्राच्या खाली चंद्रहास चक्रपाणीनं सही केली आणि डॉक्टरांचा दाखला आणि पॉवर ऑफ अटर्नीची प्रत त्याला स्टेपल करून टाकली. बाहेर जाऊन दोन्हीच्या 7-7 प्रती काढल्या. पाकिटात बंद केल्या, पाकिटं सील केली. पाकिटावर ते कोणाकोणाला पाठवायचं त्यांची नावं लिहिली, पोस्टाची तिकीटं लावून टाकली. आता दुसरा टप्पा मृत्यूपत्र. मी खाली सही करणार,
चंद्रहास चक्रपाणी, वय 35, राहणार अमुक तमुक. पूर्ण शुद्धीत आणि उत्तम मानसिक अवस्थेत असून आज दिनांक रोजी माझं खालीलप्रमाणे इच्छापत्र करतोय. त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार अपेक्स बँकेला दिलेले आहेत. चंद्रहास लिहायला लागला. यानंतर चंद्रहास चक्रपाणीनं रिजनल मॅनेजर बरोबर झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं त्यात नमूद केलं की त्याला कोणीही वारस नसल्यानं मृत्यूच्या दिवशी त्याच्या अपेक्स बँकेतल्या खात्यात जमा असणारी सगळी रक्कम ही त्याच्या मृत्यूपश्चात बँकेला बक्षीस म्हणून द्यावी. त्याच्या मृत्यूची बातमी पुराव्यानिशी त्याच्या बँकेला कोणी दिली नाही तर त्याच्या बँकेच्या खात्यात ज्या दिवशी कुठलीही नावे रक्कम पडणार नाही त्या दिवशी चंद्रहास चक्रपाणीचा मृत्यू झालाय असं बँकेनं गृहीत धरावं आणि मृत्यूपत्राची अंमलबजावणी करावी. त्यात त्यांनी हेही नमूद केलं की या मृत्यूपत्रासोबत त्यांनी एकूण 6 पाकिटं सील केलेली आहेत आणि ती बँक व्यवस्थापनाकडे दिलेली आहेत. प्रत्येक पाकिटात एक पत्र आहे. मृत्यूनंतर एक पाकिट मीर चंदानी ग्रुपच्या अध्यक्षांना द्यायचं आहे. दुसरं पाकिट आपल्या गृहमंत्रालयाला द्यायचं आहे. तिसरं पाकिट भारतातल्या अबुधाबी दूतावासाला, चौथं अबुधाबीमधल्या भारतीय दूतावासाला द्यायचं आहे. 5वं पाकिट भारतातल्या दुबईच्या दूतावासाला द्यायचं आहे आणि 6वं दुबईतल्या भारतीय दूतावासाला. असं मृत्यूपत्र तयार झाल्यावर त्यांनी त्याची झेरॉक्स प्रत काढली. मूळ पत्र पाकिटात बंद केलं, त्यावर बँकेचं नाव लिहिलं. आता तिसरा टप्पा जो सगळ्यात महत्त्वाचा. चंद्रहासनं आणखीन कॉफी आणि टोस्ट ब्रेडची ऑर्डर दिली. हे तिसरं पत्र त्यांनी भालेकर, प्राशिला आणि प्रजापती कंपनीला उद्देशून लिहायला सुरुवात केली. हे पत्र तुम्हाला मिळेल त्यावेळी मला कलकत्त्याच्या पोलिसांकडनं कायमस्वरूपी संरक्षण मिळालेलं असेल, कारण मला तुमच्याकडून कशा प्रकारचा धोका आहे हे त्यांना सांगितल्यावर त्यांनी मला हे संरक्षण देऊ केलेलं आहे. दुबई आणि अबुधाबी सरकारशी प्रजापती कंपनीनं केलेले करार हे फसवणुकीचे असल्याचे पुरावे माझ्याकडे असून मी ते खाली नमूद केलेल्या व्यक्ती किंवा संस्थांना पाठवण्यासाठी तयार ठेवलेले आहेत. 1. तुमची स्पर्धक मीर चंदानी ग्रुपच्या अध्यक्षांना. 2. केंद्रीय गृह मंत्रालयाचं कार्यालय. 3. भारतातले अबुधाबी आणि दुबईचे दूतावास. 4. अबुधाबी आणि दुबईमधल्या भारतीय दूतावासाला. माझ्या मृत्यूनंतर ही पत्र वरील सगळ्यांना पाठवली जातील अशी व्यवस्था मृत्यूपत्राचं व्यवस्थापन करणाऱ्या तुमच्या स्पर्धक मीर चंदानी ग्रुपची एक बँक माझ्या वतीनं करणार आहे. मला गुंगीचं औषध देऊन कसं पळवण्यात आलं, मी तुमच्यासाठी तोतया म्हणून कसा वावरलो, सह्या कशा केल्या, इथपासून मी तुमच्या तावडीतून कसा निसटलो याचं ॲफिडेव्हिट मी या पत्राला जोडलं आहे. हे सगळं चंद्रहास चक्रपाणीनं केलं, आमचा त्याच्याशी संबंध नाही अशी भूमिका तुम्ही घेऊ शकता. आणि ते होऊ नये म्हणून प्रजापती हा गेली 2 वर्ष मरणासन्न अवस्थेत अंथरुणाला खिळलेला असताना अबुधाबी आणि दुबई सरकारशी करार करण्यासाठी समक्ष कसा हजर राहू शकतो हा सवाल मी उपस्थित केलेला असून स्टेट बँक आणि दुबई इंटरनॅशनल बँकेत प्रजापती 2 वर्ष मरणासन्न अवस्थेत आजारी असल्याचा जो डॉक्टरांचा दाखला आहे त्याची प्रत मी पुरावा म्हणून सादर केलेली आहे. मालविकानं ते मला एका बेसावध क्षणी दिलेलं आहे. मुळात तुमची या सगळ्याला संमती असल्याशिवाय आणि तुम्ही मला तुमच्याबरोबर दुबईला आणल्याशिवाय मला एकट्याला हे सगळं करणं शक्य नव्हतं आणि त्यात माझा काही हेतू असू शकत नव्हता. हे न ओळखण्याजोगं आपलं गृह खातं आणि दूतावास मूर्ख नाही. शिवाय तुमची सगळ्यात मोठी स्पर्धक मीर चंदानी कंपनीच्या अध्यक्षांना जेव्हा हे पत्र मिळेल तेव्हा ते तुम्हाला संपवण्यासाठी सरकारकडे किती पाठपुरावा करतील याचाही विचार करा. या सगळ्याची परिणिती काय होईल ते बघा. तुम्ही केलेले सगळे करार रद्द होतील. त्याची प्रचंड मोठी नुकसान भरपाई तुम्हाला अबुधाबी आणि दुबई सरकारला द्यावी लागेल. आंतरराष्ट्रीय कोर्टात तुमच्या कंपनीविरुद्ध दावे लावले जातील.
वैयक्तिक भालेकर आणि प्राशिलावर मोठा गुन्हा नोंदवला जाईल, राष्ट्रद्रोहाचा. हे सगळं टाळायचं असेल तर मला जिवंत ठेवणं हा तुमच्यासमोर एकमेव पर्याय आहे. आणि जिवंत राहण्यासाठी मला रोज 5 लाख रुपये लागणार आहेत. तेव्हा तुम्ही रोज माझ्या ॲपेक्स बँकेच्या खात्यात 5 लाख एवढी रक्कम जमा करत राहायचं आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत यातलं कुठलंही पत्र कुणालाही जाणार नाही, तसं मी माझ्या बँकेला कळवलेलं आहे. कारण तुमच्या बदनामीपेक्षा मला पैशात रस आहे. ज्या दिवशी 5 लाख जमा होणार नाहीत त्या दिवशी वरील सर्वांना पत्र पाठवायची सूचना मी बँकेला दिलेली आहे. आता मला ठार करून सुद्धा रोज बँकेत 5 लाख भरून ही पत्र जाणार नाहीत असा डाव तुम्ही साधू शकता, म्हणून मी बँकेला अशी सूचना दिली आहे की मी रोज बँकेतनं काहीतरी रक्कम काढत जाईनच. ज्या दिवशी मी रक्कम काढणार नाही त्या दिवशी ही सगळी पत्र संबंधितांना जातील. 5 लाख जमा केल्यावर सुद्धा पत्र पाठवली जातील अशी काळजी तुम्हाला वाटत असेल तर ती काळजी सोडून द्या. कारण पत्र पाठवली जाताच तुम्ही 5 लाख पाठवणं बंद करू शकता. पण मला रोज 5 लाख हवेत. पत्र पाठवायला जेवढे जास्तीत जास्त दिवस जातील तेवढे जास्त पैसे मला मिळतील. त्यामुळे जोपर्यंत मला पैसे मिळत आहेत तोपर्यंत पत्र जाणार नाहीत. सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहात तुम्ही, मी मारून कशाला टाकू ती. तेव्हा माझ्या खात्यात आजपासून पुढे 5व्या दिवशी पहिला 5 लाखाचा हप्ता जमा होईल आणि पुढे रोज जमा होत राहील अशी व्यवस्था करा. तसं झालं नाही तर सरकार, मीरचंदानी हे तुमच्यावर तुटून पडण्यापूर्वी मी माझ्या एका पत्रकार मित्राला या पत्रांची प्रत देऊन तुमच्या मागे ससेमिरा लावू शकतो, हे लक्षात ठेवा. टेलिव्हिजनची सगळी चॅनल, सगळी वर्तमानपत्र रोज तुम्ही केलेल्या फसवणुकीच्या बातम्या दाखवतील. तुम्ही सुज्ञ आहात, अधिक खुलासा करायची गरज नाही. या पत्राखाली चंद्रहासनं सही केली, त्याच्या 3 झेरॉक्स काढल्या. एका पाकिटात ती पत्र टाकली. त्यावर भालेकर, प्राशिला आणि प्रजापती कंपनीचा पत्ता लिहिला. त्यावर पोस्टाची तिकीटं लावली आणि नंतर ती 3ही पत्र एका मोठ्या पाकिटात भरली. त्यावर पोस्ट मास्टर, कलकत्ता GPO असा पत्ता लिहिला. एक चिठ्ठी लिहिली की या पाकिटातली 3ही पत्र त्या पाकिटांवर लिहिलेल्या पत्त्यांवर पाठवून द्यावीत. एवढं केल्यावर चंद्रहासनं ते मोठं पाकिट पोस्टाच्या पेटीत टाकलं. आता या मोठ्या पाकिटातली पत्र पोस्ट मास्टर कलकत्ता GPOकडे पोचल्यानंतर त्यावर पाठवणारं पोस्ट ऑफिस म्हणून कलकत्त्याच्या पोस्टाचा शिक्का पडणार होता. त्यामुळे भालेकर, प्राशिला यांची अशीच समजूत होणार होती की ज्या अर्थी पत्रावर कलकत्त्याच्या पोस्टाचा शिक्का आहे त्या अर्थी चंद्रहास कलकत्त्यातच आहे. त्या लोकांना एक चकवा दिला जाणार होता. पुढच्या आठवड्यात भालेकर, प्राशिला यांना हे पत्र पोचणार होतं आणि त्या पुढच्या 2 दिवसात माझ्या खात्यात रक्कम जमा होणार होती. नक्कीच. 6 पत्र लिहिलेली 6 पाकिटं आणि मृत्यूपत्राचं एक पाकिट असं घेऊन चंद्रहास चक्रपाणी बँकेत पोचला. बँकेच्या इमारतीत खालच्या मजल्यावर जाऊन खातं उघडण्याचे सोपस्कार त्यांनी पूर्ण केले आणि रिजनल मॅनेजर मीरचंदानी याला तो भेटला. आपल्या खात्याचा तपशील त्याला दिला. आपल्याबरोबर आणलेली 6 पाकिटं आणि मृत्यूपत्र मीरचंदानीकडे देऊन त्याची पोच घेतली आणि तो बँकेच्या बाहेर पडला. त्यानंतरचा आठवडा त्यांनी वेगवेगळ्या गावात फिरण्यात घालवला. बरोबर 10 दिवसांनी मीरचंदानीनं आपल्या टेबलवरचा फोन रिंग वाजल्यामुळे उचलला. ओ येस 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 मिस्टर चक्रपाणी, ओ येस. हे बघा, मी तुम्हाला फोन करणारच होतो पण तुमचा मोबाईल काही रेंजमध्ये नव्हता. मिस्टर चक्रपाणी, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज. तुमच्या खात्यात 5 लाख रुपये जमा झालेले आहेत. श्रोते हो, गेले 10 दिवस तुम्ही ऐकताय अभय बापट यांची कादंबरी तोतया.
कादंबरी तुम्हाला नक्की आवडली असेल. हा तोतया एक नव्हे 2-2 तोतये तुम्हाला नक्कीच आवडले असतील याची मला खात्री आहे. या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, प्रत्येक भागावर कमेंट करा, प्रत्येक भाग हाईपसुद्धा करा. ही कादंबरी आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, सगळ्यांना दीपक रेगे कथाकथन चॅनल नक्की सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे त्यांनाही तुमच्याच सारख्या उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकता येतील. श्रोते हो, भेटत राहूयात वारंवार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.